आज आपण कारले मसाला रेसिपी करूया। मसाले फ्राय याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून थोडंसं पाण्यामध्ये उकळून घेऊया। अशा पद्धतीने मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घेऊ। मी असे मध्ये कट मारलाय, याच्यामध्ये असं मीठ भरून घेऊ। मीठ भरण्याचं कारण असं आहे की याच्यामधला जो कडूपणा आहे तो मिठाने निघून जातो। पाण्याच्या उकळीमध्ये कडूपणा हा निघून जातो। त्याच्यासाठी आपल्याला मीठ भरून पाण्यात उकळून घ्यायचे थोडेसे 5 मिनिटांसाठी। आता मी हे कारले पाण्यात चांगले उकळून घेतले मीठ टाकून। शेंगदाण्याचा कुट घेतलाय आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक लसणाची पाकळी ठेचून घेतली कांदी। त्याच्यासाठी आपण कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊ। मसाला बनवून घेऊ कारल्यासाठी। मिक्स करून घेतलं सगळं मसाला। आता हे आपले जे कारले आपण उकळून घेतले यांना मध्ये मी फोडी करून घेतल्या होत्या, तर याच्यामध्ये आपण असं मसाला भरून घेऊ। हे अशी फोडी केले आहे मी त्याचे, आपण असा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊ। हे बघा तुम्ही, मी मसाले कसे कारल्यामध्ये भरून घेतले। हे आता आपण फ्राय करू। त्याच्यासाठी मी एक लसणाची कांडी घेतली, हे आपण तेलामध्ये थोडी फ्राय करू। त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकू, असे एक कारले याच्यामध्ये आपण सोडू। हे असे आपण कारले टाकले का त्यांना थोडंसं तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊन घेऊ। थोडं तेल मुरलं का मग त्याला थोडंसं झाकण टाकून देऊ। झाकणाने झाकल्याने वाफेमध्ये ते चांगल्या पद्धतीने फ्राय होतात। आता बघू आपले कारले फ्राय झाले की नाही। गॅस थोडा स्लो ठेवायचा। ते बघू शकता आपले कारले कसे फ्राय झाले, त्यांचा कलर पण चेंज झाला। आता आपण याच्यामध्ये जो आपला राहिलेला मसाला आहे तो सोडू। म्हणजे कारल्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण छान लागते। याला आपण थोडं बरं झाकण मारूया। आपण बघू आपले कारले कसे झाले। मस्त छान कारले झाले, छान बघू शकता। त्याचा कलर भी चेंज झाला छान। तर आपण वरून त्यांना कोथिंबीर टाकू। हे बघा छान आपले कारले फ्राय झालेले आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट सांगा तुम्हाला काय आवडले की काय नाही आवडले। ओके।